30 कितीही महागाचं फाउंडेशन लावा, तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल होत जातात, स्किन लूज होत जाते, सगळं काही आहे ते बाहेर येतच. सो सगळे ॲडवाईस करतात की रेटिनॉल यूज करा, रेटिनॉल यूज करा. तर ते रेटिनॉल एक्झॅक्टली कसं यूज करायचं आहे, किती वेळा यूज करायचं आहे? कारण का बरेच जण असं फक्त ऐकतात आणि स्वतःच यूज करतात. तर मला असं वाटतं त्याला पण काहीतरी टिप्स असतील. डेफिनेटली. आणि हे खूप सांभाळून वापरावं. कारण रेटिनॉल इज समथिंग ज्याने तुमची स्किन खूप ड्राय आउट होऊ शकते. ओके. जर तुम्ही डिरेक्टली रोज स्ट्रॉंग स्ट्रेंथ रेटिनॉल वापरायला लागलात तर स्किन ड्राय आउट होऊ शकते. विंटरमध्ये फुटल्यासारखी होऊ शकते, पिंपल्स येऊ शकतात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ रेटिनॉल. वन मोर थिंग इज प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला रेटिनॉल सेफ नसतं. सो डेफिनेटली जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर हे तेव्हा नाही वापरायचं. इनिशियली खूप लो स्ट्रेंथ रेटिनॉलनी सुरू करायचं. मे बी 0.1, 0.3 किंवा मॅक्सिमम 0.5% सुरुवातीला. आठवड्यातून 2दाच वापरायचं. एवढूसं वापरायचं फुल फेस अँड ओके. नेकसाठी. एक पी साइज्ड अमाऊंट आम्ही पण ते म्हणतो. ब्लेंड होतं का? एवढंच आहे. ॲब्सोल्युटली. एवढूसच अँड लेअर इट वेल विथ अ मॉइश्चरायझर. पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड म्हणजे आधी मॉइश्चरायझर लावायचं आणि मग ते लावायचं आणि पुन्हा मॉइश्चरायझर लावायचं. येस, दॅट इज कॉल्ड अ Sandwich. सँडविच टेक्निक. व्हेरी गुड. वेट मी अजून काहीतरी बोलणार होते. हां. एक प्रॉडक्ट खूप व्हायरल झाला. अगेन मला नावं नाही घ्यायची आहेत, पण एक प्रॉडक्ट खूप व्हायरल झाला. त्याच्या एवढ्या रील झालेल्या, ज्याच्यात एक 1000 डॉट्स ऑफ रेटिनॉल दे आर अप्लाइंग येलो कलरचं एक असतं ऑल ओव्हर देअर फेस. हां. जिथे लाईन्स दिसतात तिकडे अजून 50 डॉट्स. इट्स इन्सेन. तुम्ही जर तेवढं प्रॉडक्ट लावलंत रेटिनॉल, तुमचा स्किन बॅरियर गेला कामातून. म्हणजे जे प्रोटेक्टिव्ह वॉल असते आपल्या स्किनची, त्या वॉलची तुम्ही लिटरली वाट लावताय. सो यू कॅनॉट डू दॅट. रेटिनॉल खूप कमी वापरायचं. लेअर विथ मॉइश्चरायझर ऑलवेज आणि लिटरली सुरुवातीला ट्वाईस अ वीक, मग त्याला ऑल्टरनेट डेज करू शकतो, मग डेली करू शकतो. हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो, मग त्याची स्ट्रेंथ वाढवू शकतो. तुमच्या स्किनला तो टॉलरन्स ओव्हर टाईम डेव्हलप होतो. बट डोंट रश इन टू एनिथिंग.